निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून 3 भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खून केल्याची घटना घडली आहे. शेत जमिनीवरून गेल्या अनेक दिवसांपासून भावाभावांमध्ये वाद होते. अखेर शेतीची भांडवलावरून अडतीची भांडणावरून ह्यांना जीवाशी मुकावे लागले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ज्या शेतीवरून भांडणे होती त्या शेत जमिनीवर ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मय्यद सुरेश अनेप्पा बिराजदार यांचा रिपीट व त्यांचे सख्खे भाऊ बसवराज अनेप्पा बिराजदार, सुनील अनेप्पा बिराजदार, लखन अनेप्पा बिराजदार यांचा गेल्या अनेक वर्षापासून शेतीच्या वाटावरून वाद चालू होता. यावरून एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल झाले होते. सातत्याने भांडणे होत असल्याने गावातील अनेक जणांनी या सर्व भावंडांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. गुरुवारी रोजी मय्यद सुरेश बिराजदार व त्याची गणेश व साहिल ही 2 मुले शेतात काम करत होती. दरम्यान आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार, लखन बिराजदार यांनी संगनमत करून अचानक लाठाकाठ्यांनी मारहाण करत सुरुवात केली. बेसावध असणाऱ्या या बाप लोकांना सावध होण्यास वेळही मिळाला नाही. 3 भावांनी केलेल्या जबर मारहाणीत सुरेश बिराजदार 50 वर्षे व त्याचा मुलगा साहिल 22 वर्षे यांचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला असून ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करत पुढील उपचारासाठी इतरत्र नेण्यात आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती समजताच उपनिरीक्षक अजय पाटील, पोलीस अमित गायकवाड, ज्ञानोबा शिरसाट, राजू हिंगमेरे, बहिराम मस्के यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार, लखन बिराजदार यांना ताब्यात घेतले. कासार शिरसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तासभरात 3घांना घेतले ताब्यात. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड म्हणाले की शेतीच्या वादातून ही घटना घडली आहे. यात बाप लेकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांना घटनेनंतर तासाभरातच अटक केली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.